मी तुम्हाला कोबीचे मुठे तर दाखवलेलेच आहेत, पण आज तुम्हाला दाखवते कोबीचा पराठा आणि तोही विदाऊट स्टफिंग. इथे मी एक कोबी घेतलेला आहे चांगला फ्रेश असा आणि त्याला पहिले कापून घेते आणि तेही पहिले मोठ्या मोठ्या तुकड्याने कापून घेते आणि पहिले धुवून घेणार आहे, कारण एकदम चिरून नंतर धुवायला जास्त होत नाही, म्हणून मी पहिले असे मोठे मोठे तुकडे केले त्याचे आणि मग धुवून घेतला स्वच्छ. त्याला पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि चांगला प्लेटमध्ये काढून घेतला. आता पुढची प्रोसेस अशी आहे की अजून ह्याला बारीक करायचं, तर त्यासाठी मी इथे ग्रेटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे कोबी ॲड केलेला आहे आणि मग चांगला ह्यामध्ये अजून बारीक करून घेणार आणि ह्यामध्ये ना मस्त व्यवस्थित बारीक होऊन जातं. तुम्ही कांदा ॲड करायचा असेल ना तुम्हाला तर तुम्ही ॲड करू शकतात. हे ग्रेटर ना दिसायला इतकं लहान असलं ना तरी मस्त एकदम काम माझं इझी करून ठेवतं. मग त्यानंतर ना सर्व कोबी इथे चिरून झाला होता, म्हणजे बारीक करून ग्रेटरमध्ये. मग मस्त अजवाईन ॲड केलं, तीळ ॲड केले, जिरं, हळद, मसाला, थोडं धने जिरे पूड हे सर्व ॲड करून घेतले. म्हणजे बेसिक मसाले टाकायला मला खूप आवडतात, जास्त काय नवीन मी ॲड करत नाही. आणि आपलं गव्हाचं पीठ असतं ना ते ॲड केलं मी. आता तुमच्या घरात किती माणसं आहेत त्या हिशोबाने तुम्ही ॲड करा गव्हाचं पीठ. मग थोडंसं तेल ॲड करून कोथिंबीर टाकली आणि चांगलं पहिले मिक्स करून घेतलं. हे पहिले असं का मिक्स करून घ्यायचं, कारण कोबीला ना भरपूर पाणी असतं. मग असं मिक्स केल्याने ना आपल्याला अंदाज कळतो की आपल्याला अजून किती पाण्याची गरज लागेल आणि एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त टाकायची गरज नाही. आणि मग इथे पूर्ण माझं पीठ मळून इथे झालं होतं, तर आपल्याला ह्याला 10 मिनटं 5 मिनटं ठेवायची गरज नाही आहे, कारण ह्याला लगेच पाणी सुटायला लागतं. तर पटकन मी इथे गोळा करून घेतला त्याचा आणि लाटायला सुरुवात केली. तुम्हाला जर फोल्ड करून बनवायचं असेल ना तर हे पीठ ना तुम्हाला जास्त घट्ट ठेवावं लागेल, कारण तेव्हाच ते फोल्ड करून पराठेसारखे होतील. तर मी इथे आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने असं लाटून घेतलेलं आहे. मग त्यानंतर ना मस्त तेल लावून ना मी इथे चांगले शेकून घेतलेले आहे. तुम्हाला बटर यूज करायचं तर यूज करू शकता किंवा तुपाने पण तुम्ही शेकू शकतात. आणि मस्त असे चहासोबत खायला किंवा छोट्या भुकेसाठी किंवा टिफिनला पण, लंचसाठी, डिनरसाठी कधीही खाऊ शकतात तुम्ही हे पराठे. आणि हो सॉरी हां, माझ्या बाळाचा आवाज येत असेल बॅकग्राऊंडला तर थोडंसं ॲडजस्ट करा ते. आणि मस्त इथे माझे पराठे दहीसोबत ते रेडी आहेत. तर कसा वाटला आजचा बेत नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.